नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी आपले मार्गदर्शक माननीय डॉक्टर तुषार शिंदे सर उपस्थित आहेत. त्यांचे मी सहर्ष स्वागत करते. तसेच करिअर कट्टाचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोडे सर यांचे देखील मी स्वागत करते व तुम्ही सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद यांचे सुद्धा मी आभार करते. व सरांचा आजचा विषय द प्रायव्हेट सेक्टर अँड द डायव्हर्सिटी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी या विषयावर सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी याची सुरुवात करावी. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. थँक्यू सानिया आणि आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. हॅलो, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. हाऊ आर यू ऑल? Today's topic, later we have focus on the artificial intelligence. Later I told to your authorities that you change the topic. So we have made the infographic, the career opportunities in the artificial intelligence and cyber security. मित्रांनो, आपण आज जो टॉपिक बघतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा का घेतला याचे कारण देतो तुम्हाला. पहिल्यांदा आपण सोशल मीडिया बघितलं, then we talk about the freelancing, then we spoke about the other, and now we are talking about the artificial intelligence. These are linked with each other because artificial intelligence, we are today talking not only in respect of the career but how you can utilize for your day-to-day life, and most important part is that how you can utilize for your studies. That is the main task. And what is my approach to all of you, because when you guys are looking every time and तुम्ही सर्वजण प्रत्येक वेळेस अटेंड करता, तर माझा हा मुद्दा असतो की प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक याच्यामधनं काहीतरी वेगळं भेटावं. कारण तुम्ही तर करिअर एका याच्यामध्ये करणार आहात आणि मी तुम्हाला 100 गोष्टी सांगतोय, 100 करिअर सांगतो, तुम्ही 100 तर बघणार नाही. आणि मीच तुम्हाला म्हणतोय की 10 करिअर नाही करायचं, आपल्याला एकच करायचं, बेस्ट करायचं. तर प्रयत्न असा ऑलवेज आहे आणि दिस इज द वन ऑफ द बेस्ट पार्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण येणाऱ्या काळामध्ये, नॉट ओनली येणारा काळ, ऑलरेडी इट स्टार्टेड चेंजिंग एव्हरीथिंग. म्हणजे आय कॅन शेअर यू वन ऑफ द इन्सिडेंट विच इज अ गुड स्टोरी फॉर यू ऑल गाईज. I was talking with one of the topmost actor from Marathi industry some days before, and we are discussing and all about, and विषय निघाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. कॅन यू इमॅजिन मित्रांनो काय बोलले ते? म्हणे येत्या 2-4 वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पिक्चर इंडस्ट्रीला उडवू शकतं म्हणे. पिक्चर इंडस्ट्री राहणार नाही म्हणे. म्हणजे हे तुम्हाला माझ्या डोक्यात येत नाही तर म्हणे का, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही बघताय म्हणे अॅनिमेशनचे पिक्चर, तुम्ही आता बघताय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे पिक्चर येत आहेत ते खूप चांगल्या प्रकारे चालतायत अँड दे आर वर्किंग अँड दे आर शोईंग बेटर दॅन द लाईव्ह पिक्चर. तर ज्या पिक्चरचा जो तुम्हाला शॉट द्यायचा आहे पिक्चरचा, तो तुम्ही रिअल लाईफ मध्ये गेला तर तो तुम्हाला करोड रुपये लागतात. आणि जर तुम्ही आर्टिफिशियल उपयोग केला तर विदिन अ मिनिट, विदिन अ झिरो कॉस्ट यू आर गेटिंग. तर विचार करा, दिस इज द स्टेटमेंट मेड बाय द फिल्म इंडस्ट्री गाय. ते येणाऱ्या काळामध्ये हाऊ इट इज गोइंग टू चेंज एव्हरीथिंग. तर याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला काही, ज्याला करिअर करायचं तो तर मुद्दा आहे, पण सोबत आपल्याला आपल्या लाईफमध्ये त्याचा उपयोग तुम्ही कसं करू शकता, दॅट वी विल डिस्कस हिअर. आणि महत्वाची मजेदार गोष्ट म्हणजे मी सुद्धा बसलो होतो, गप्पा करत होतो, पण माझ्याही डोक्यात नाही आलं ते. म्हणजे एव्हन दो आय एम, म्हणजे मी आजचा जो सेशन बनवण्यासाठी म्हणजे मी बनवली पीपीटी, मला स्वतःला खूप अभ्यास करावा लागला, डिस्कस करावं लागलं आणि मी स्वतः शिकतोय त्याच्यातनं. ओके. आणि दिस इज अ काइंड ऑफ थिंग आय एम ट्राईंग टू गेट यू, की मला सुद्धा ह्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये आय एम लर्निंग गुड. आणि जेव्हा आपण डिस्कस करतो, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं पिक्चर इंडस्ट्रीमध्ये, माझ्या डोक्यातही कधी आलं नाही. आणि ते असे नाही म्हणाले इट विल टेक 10 इयर 20 इयर. नो मित्रांनो, काही वर्ष. आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतोय, येणाऱ्या काळामध्ये काय चेंज होईल जस्ट आपण आता छोट्या पीपीटी मध्ये आपण बघूया. अँड मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण आज जसं हे करतो आपण, वी विल जस्ट 15 ते 18 मिनिटं आपण याच्यावर डिस्कस करून देन विल गो फॉर द क्वेश्चन आन्सर. आपल्या अभ्यासाचे म्हणा, त्याचे म्हणा, आणि तुम्ही फ्रँकली विचारा,
तुम्हाला कसा उपयोग करता येईल, तुम्हाला काय आहे त्याच्यावर आपण डिस्कस करूया. तर जस्ट लेट अस स्टार्ट द पी-पी-टी हिअर मित्रांनो. ओके. This is a small, it's just की AI taking up a human job. Should we worry for prepare or the next chapter? जस्ट हे आहे. मित्रांनो, जसं आपण म्हणतो की जसं 1990च्या दशकामध्ये कम्प्युटर येत होतं. तर लोकांना वाटलं आता हे जॉब जातील, ते जातील. तसं नाही. ती जी साइड येताना जेव्हा आपण बघत होतो, लोकांना घाबरली होती. युनियन लीडर घाबरले होते. त्याच प्रकारे आजच्या एआयच्या जमान्यामध्ये आता युनियन लीडर घाबरत नाहीत. चांगले मोठमोठे सेक्रेटरी रँक, पॉलिटिशियन, कंपन्या आणि पाठीचं काही घाबरलेत. पण मित्रांनो, याची पॉझिटिव्ह आणि अदर साइड सुद्धा असते. दॅट इज एन्जॉयबल. यू कॅन याच्यामध्ये हे करू शकतो. तुम्हाला एक जसं मी इथे हे करतोय मित्रांनो, आता जी तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल हे की जसं मागच्या एका 2025 मध्ये ChatGPT, 24ला ChatGPT आलं. त्या एका वर्षात ChatGPT मध्ये यू कॅन सी किती व्हास्ट डिफरन्स आलेला आहे. आता तुम्ही बघितलं असेल एआय आपल्याला पिक्चर बनवण्यासाठी एआय वेगळा आहे, रिसर्चसाठी वेगळा आहे, तुमचं रिझ्यूम बनवण्यासाठी वेगळा आहे, हेल्थ केअरसाठी वेगळा आहे, रोबोटिक्ससाठी वेगळा आहे. इट इज गोइंग टू चेंज. सगळ्यात मजेदार गोष्ट काय आहे मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल इंडस्ट्री रिव्होल्यूशन करत असताना खूप मोठे फेज आले. एक 100 वर्षाची फेज, 150 वर्षाची फेज, मग 70 वर्षाची फेज. पण मित्रांनो, आता 50-70 वर्ष नाहीये. नाऊ 50 ते 100 वर्षाचं जे वर्किंग आहे लाईफ किंवा जे चेंजेस येणार आहेत ते विदिन अ 5 इयर येणार आहेत मित्रांनो. मी जसं तुम्हाला मागच्या वेळेसही बोललो, की आता लाईफमध्ये करियर इज नॉट गोइंग टू बी सिंगल. म्हणजे अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट छान बोललो असेल, की आता मुद्दा हा राहिला नाहीये, की जी अनस्टॅबिलिटीमुळे देअर इज अ ह्यूज लोड ऑन द करियर अपॉर्च्युनिटीज. अगोदर कसं होतं तुम्ही बघत असाल, सगळे लोक पळत होते कम्प्युटर कडते. ऑल पीपल वर रनिंग द फॉरेन, USA. आता सगळेजण प्रॉब्लेम बघा, आता लिटरली अमेरिका सुद्धा घाबरलाय, की बाबा तुम्ही आमची जॉब घेताय, तुम्ही जा. म्हणजे आर यू गेटिंग दॅट अ सेन्स? आता पुन्हा त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जॉबकडे लोकांचं लक्ष वाढणार आहे आणि वाढले. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. मित्रांनो, याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की हाऊ वी कॅन युटिलाइज इट. माझा मुद्दा तुम्हाला सोबत हे शिकवताना असा असणार आहे, की तुमच्या कम्प्युटर एक्झाममध्ये, तुमच्या नॉलेजमध्ये, तुमच्या लाईफ, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही आपलं कसं वापर करू शकता मित्रांनो, याच्यावरती आपण भर देणार आहोत. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, तुम्ही जेवढं लेट कराल लर्निंगमध्ये तेवढं आपण लेट होत जाऊ मित्रांनो. ओके. कमिंग टू द पॉइंट. जस्ट तुम्ही बघा, मी आपली जी आजचं जे मॅटर आहे याच्यामध्ये एआयच्या ह्याच्यामध्ये मी चित्रांचा वापर जास्ती केलाय. इट शुड बी लर्निंग वाईज आणि तुम्हाला एन्जॉय करावं म्हणून. ते कसं कसं फ्युचर राहील बघा. मशीन लर्निंग, ML आहे, एएल आहे, रोबोटिक्स आहे. आता रोबोटिक्स मित्रांनो असं नाही की आता पूर्ण 10 वर्ष. आता रोबोटिक्स आता काही भारतामध्ये आता घरामध्ये आलंय. म्हणजे अगोदर जे घरगुती काम करण्यासाठी आता रोबोटिक्स ऑफिसमध्ये माझ्या मागच्या वर्षी सुरू झालं होतं. आणि आता रोबोटिक्स सुद्धा नॉट मोर दॅन 2 or 3 लाख मध्ये रोबोटिक्स वापरायला येतोय. रोबोटिक्स भारतात यायला सुरुवात झाली. डेली लाईफमध्ये स्मार्ट डिव्हाइसेस, जसं आता तुम्हाला बोललो, एआय मध्ये डाटा अनालिसिस, हेल्थ केअरमध्ये सुरुवात झाली मित्रांनो. ओके. दीज आर द जॉब डिस्प्लेसमेंट जे म्हणू. तुम्ही याच्यात एक पार्ट बघताय आज, की ज्या गोष्टीसाठी आठवत असेल तुम्हाला, आता वेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला 2 वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं, की एआयचा उपयोग होऊन एका 10 मिनिटांमध्ये वेबसाईट बनवली असती. नाही होऊ शकत होतं 2 वर्षापूर्वी. आता वेबसाईट बनवणं गेलंय, कोडिंग करणं गेलंय. तुम्हाला माहिती आहे आता याच्यामध्ये इन्फोसिस किंवा HCL कंपनीमध्ये जी नवीन मुलं असायची ना, त्यांची सॅलरी ऑन अन 4 ते 5 लाख असायची. अगोदर त्यांना अराउंड 70 ते 80,000 लोक लागायची. नाऊ दे आर रिड्यूस टू 10,000 पीपल. कारण रोबोटिक्सचा तेवढा वापर झाला. ओके. दिस इज द वन काइंड ऑफ थिंग आय जस्ट टेल यू. ओके. महत्वाचा मुद्दा काय, आता आपण सांगत असताना तुम्हाला सर्वांना एक सांगतोय, की जे कोणी करियर करतंय, ज्याला कॉम्प्युटर याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, यू शुड लर्न दॅट टेक्नॉलॉजी विच इज इरिपेरेबल ऑर इरिप्लेसेबल. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. आजच्या घडीला जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणाऱ्या याच्यामध्ये आहे, इट इज गोइंग टू बी चेंज. एका वर्षामध्ये आजचे जे तुम्हाला नॉलेज आहे, पुढच्या वर्षी ते कामाचं राहणार नाही. नाऊ बिकॉज ऑफ एआय यू हॅव टू गो ऑन लर्निंग युअर साइड. इट इज कमिंग इन द लॉ, मेडिसिन, प्रत्येक एरियामध्ये मित्रांनो हे येतंय. ओके.
दिस इज थिंग. महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचा आहे एआयच्या याच्यामध्ये सगळ्यांना, की एआय इज नॉट गोइंग टू कंट्रोल युअर सेल्फ ऑर कंट्रोलिंग अस. वी हॅव टू कंट्रोल देम. बाकी महत्वाचा मुद्दा आहे की आपण एआयचा वापर करत असताना आपण आपल्या स्टडीमध्ये कसं करू शकतो. मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे मित्रांनो. स्टुडंट, कमिंग टू द पॉइंट हिअर. मित्रांनो, आपल्याला आता जे स्टडीमध्ये आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये, की आता प्रत्येक एरियामध्ये तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. की तुमच्या रिसर्च वर्कमध्ये कसं असायला पाहिजे. रिसर्च वर्कसाठी कुठलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायला बरं राहील. दुसऱ्या ह्याच्यामध्ये रायटिंगसाठी कुठलं आपल्याला एआय वापरता येईल. रिझ्यूम बनवण्यासाठी कुठलं करता येईल. आपल्याला आन्सर रायटिंगसाठी सुद्धा एआयचा नवीन याच्यात आले. मी तुम्हाला पुढे दाखवतो त्याच्यामध्ये. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन फाउंडेशन हिअर. मग याच्यामध्ये डिजिटल लिटरेसी कसे करता येईल, कन्सेप्च्युअल. मित्रांनो, आपल्याला स्वतः महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस आता तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल, सर म्हणतात कसं वापर. एआय तर तुमच्याकडे सगळे आहेत मित्रांनो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जस्ट आय विल कम ऑन हिअर. हां, कमिंग ऑन धिस पॉइंट, मी रादर दॅन पुढे न जाता अगोदर हे करतोय. आता दीज आर द व्हेरियस काइंड ऑफ एआय. तुम्ही इथं बघत असाल, मी हे मांडलंय इथं. यू कॅन सी हिअर की रिसर्च वर्कसाठी ChatGPT आणि Geminiचा वापर खूप होतोय. आता बऱ्याचशा मित्रांना असेल की सर हे खूप पर्चेसिंग आहे काय? पण मित्रांनो, ज्याला काहीच येत नाही, दे कॅन यूज द ChatGPT. ChatGPTमध्ये तुम्हाला कम्प्रिहेन्शन करता येतं, आन्सर रायटिंग करता येतं, नॉलेज घेऊन देता येतं. पण नो डाउट दे कॅनॉट प्रिपेअर द व्हिडिओज, दे कॅनॉट प्रिपेअर द पिक्चर, दे कॅनॉट टेक इट. बट एक विद्यार्थ्यासाठी आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ChatGPT और Gemini इज मच बेटर. इव्हन Perplexity इज अल्सो देअर. ओके. स्टडी पर्पजसाठी नोटबुक एल-एम आहे. नंतर नोट मेकिंगसाठी आपण जे करतो नोशन एआय आहे. डाटा इंटरप्रिटेशन आपण जे करतोय त्याला रोज एआय म्हणतो आपण. ते एक अवेलेबल आहे. बऱ्याच वेळा काय होतं तुमच्याकडे 50 पेजेसची पी-डी-एफ आहे. म्हणजे आता तुम्हाला कोणी आता आपल्याला बरंच असतं की आपल्याला रेफरन्सिंगसाठी काही करायचं असेल, तर रेफरन्स आपल्याला पुस्तक वाचायला वेळ नाहीये. आज त्याची गरज नाही मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. तुम्ही तो तुम्ही इव्हन ChatGPT असो किंवा तुम्ही खाली बघा पी-डी-एफ सॉरी डाटा इंटरप्रिटेशन. रोज एआयमध्ये तुम्ही 100 पेजेस असो, 50 पेजेस असो, 200 पेजेस असो, यू अपलोड इट ऑन द रोज एआय. इट विल गिव्ह द डिटेल्ड समरी इन दॅट. इव्हन ChatGPT सुद्धा इट गिव्हज इट. आय एम गेटिंग यू. बट इट इज अ व्हेरी एडवान्स स्टेज. पी-डी-एफ रीडिंग आहे. बऱ्याच वेळेस रायटिंग आहे. हां, महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक तुम्हाला सांगायचा राहिला. जी लोकं बऱ्याच वेळा क्वेशन विचारतात, "सर आम्ही रूरल एरियामध्ये राहतो, गावामध्ये राहतो, आम्हाला माहिती नाही." मित्रांनो, जीपीटी असो किंवा एआय आहे टूल, याने तुमचं काम खूप सोपं केलंय. मी तुम्हाला आज एक उदाहरण देतो. लातूरचा एक कॅन्डिडेट होता आज इंटरव्ह्यूला यूपीएससी मॉक इंटरव्ह्यूसाठी महाराष्ट्र सदनला. ही वॉज अ 24 इयर ओल्ड आणि ही गॉट अ व्हेरी गुड मार्क इन द 12th स्टँडर्ड आणि त्याला यूपीएससी करायची होती मित्रांनो. आणि त्याने यूपीएससीची तयारी केली. आता इंटरव्ह्यूला आहे. वय वर्ष 24 आहे मित्रांनो. चेहऱ्यावरनं बघितलं जाणवतं, की बॅकग्राऊंड गावाकडचं आहे. चेहऱ्यात जाणवतं. पण ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट. ही वॉज व्हेरी शार्प. ही वॉज व्हेरी कंटेंट रिच. जी उत्तर आहेत तेवढी होती मित्रांनो. तर त्याला विचारलं आम्ही कसं हे केलं? म्हणते सर मी गावाकडनंच केलंय. आणि आय डिड इट आणि त्याने बी-ए ऑनलाईन केलंय यशवंतराव चव्हाण विद्यालयातनं. आणि हे मी तुम्हाला मागच्या वेळेस एक उदाहरण दिलं होतं. आपण म्हणतो मी गावाकडे राहतो, मला पैसे नाहीत, मला शिक्षण नाही. मित्रांनो, ऑलरेडी सगळी मुलं हे करतायत. आर यू गेटिंग माय पॉइंट? आपण आपण काय करतो, "अरे सर माझ्याकडे गरिबी आहे. मला सपोर्टच नाही. माझं काही नाही." मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थी हा तुमच्यासारखाच आहे. याच्यामध्ये सक्सेस तेच होतायत, जे परिस्थितीला न थांबता पुढे जातायत. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि एआय इज वन ऑफ द ग्रेट टूल फॉर यू. ओके. त्या एआयच्या टूलमध्ये आता तुम्ही हे का म्हणतोय तुम्हाला मला मेन पॉइंट राहायला सांगायचा, की तुम्ही आता उत्तर लिहिली. आता प्रिलिममध्ये तर तुम्हाला अभ्यास कसं करायचं हे तुम्हाला शिकवलंय. कसं टिप्स काढायच्या, कसं नोट्स बनवायचे हे सांग. आन्सर रायटिंग मी तुम्हाला शिकवू शकत नाही असं इथं बसून. ते तुम्हाला स्वतःला लिहावं लागेल. तुम्हाला ते चेक करावं लागेल. मित्रांनो, रायटिंग क्लाउड एआय म्हणून आहे.
तुम्ही लिहिलं की मी डॉक्टर तुषारभाई शिंदे, आय एम अपिअरिंग फॉर द यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 25 अँड आय एम रायटिंग दिस क्वेश्चन फॉर 60 मार्क्स अँड काइंडली प्रिपेअर द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. प्रिपेअर करा. आपलं दोन्ही उत्तर मी जे लिहिलंय ते लिहिलंय. कम्पेअर करा. ओके. अँड यू कॅन डू द कम्पॅरेटिव्ह स्टडी. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सांगतो. क्लाउड एआयचा उपयोग काय आणखीन? यू कॅन गिव्ह आन्सर शीट्स टू द एआय. प्लीज काइंडली चेक माय आन्सर शीट्स. मजेदार आहे की नाही? काही जणांकडे समजा क्लाउड एआय नाही. यू कॅन गिव्ह टू द चॅट जीपीटी ऑल्सो. चॅट जीपीटी सांगेल याच्यामध्ये ह्या गोष्टी कमी आहेत. तुम्ही याच्यामध्ये ऍड ऑन करा. आर यू गेटिंग माय पॉइंट? दिस इज तुम्हाला काही जी गोष्टी पटतायत, नाही पटत आहे, तुम्हाला प्लस वाटते, तुम्ही ते इथे चॅट बॉक्समध्ये पुटअप करा तुम्ही. आणि ह्या गोष्टी तुम्हाला यू यू विल एन्जॉय इट मित्रांनो. आर यू गेटिंग माय पॉइंट? बरेच जण म्हणतात माझ्याकडे हे नाही, तर तो तुम्हाला फायदा. आता दुसरी गोष्ट, तुम्ही आपला जो रिझ्यूम बनवताय, कंपनीकडे अप्लाय करताय, रिझ्यूमसाठी टिल एआय म्हणून आलंय. बेस्ट आहे. यू कॅन युटिलाइज इट. आणि माझं एक स्वतःचं मत आहे, तुम्ही आता चॅट जीपीटी सर्वात स्वस्त मानलं जातं. ₹400 सबस्क्रिप्शन आहे. यू कॅन टेक इट. म्हणजे इफ यू आर, म्हणजे कोणी जरी म्हटलं मी गरीब आहे, तर असं नका कोणाकडनं पैसे मागून एक एक सबस्क्रिप्शन घ्या तुम्ही. याची खूप गरज आहे. म्हणजे तुम्हाला आता मी जेव्हा तुम्हाला बोलतोय, यू कॅन यू कॅन you can check your answer sheets, you can make your resume, even you can upload your videos and ask for the what are the things I can improve it. म्हणजे 4 लोक तुम्हाला सांगतील आणि हे करतील. तुम्हाला चॅट जीपीटी जे आहेत एआय टूल ना, ते तुम्हाला चांगलं बेटर गायडन्स देतील. इव्हन तुमचं प्रोनाऊन्सिएशन आहे, आपलं कसं आहे, ह्या ह्याच्यावर सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये वापरू शकतो. कारण मला माहित आहे की तुम्ही सर्व जे आहात याच्यामध्ये करिअर करणारे कमी असतील म्हणून याच्यावर बोललो नाही. पण मी त्याच्यामुळं त्याच्या करिअरमध्ये न जाता हाऊ एआय कॅन बी युटिलाइज फॉर द स्टडीज, आय एम फोकसिंग ऑन दॅट. पण काही क्वेश्चन जर तुमचे आले की याच्यामध्ये मी कसं करू शकतो, तर त्याच्यामध्ये मी थोडं सांगेल तुम्हाला याच्या मागे. मित्रांनो, आताचं जे एआयचं याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बीटेक, बीएससी, बीसीए, डिप्लोमासाठी हे तर तुम्हाला माहित आहे. पण महत्वाचा मुद्दा आहे, आजच्या घडीला अशी गरज नाहीये की तुम्हाला डिग्रीची गरज आहे. आता गरज नाहीये मित्रांनो. तुम्ही तुमचं स्वतःला प्रूव्ह करा. कसं प्रूव्ह करताय? तुम्ही स्वतः काहीतरी बनवा. कारण तुम्ही इंटरव्ह्यूला जाता बाबा आणि तुम्ही म्हटलं की नाही मला शिक्षण नाही आणि मी हे केलंय. लोकं तरी तुम्हाला घ्यायला तयार आहेत, प्रोव्हायडेड यू शुड हॅव द प्रूव्हड युअर ओन सेल्फ. ओके मित्रांनो. कारण आता Google बाबा आहे, YouTube बाबा आहे, ती युनिव्हर्सिटी झाली मित्रांनो. आणि आता मी जसं तुम्हाला सांगितलं EDX आणि Courseraवरती $100 मध्ये म्हणजे ₹7,000 मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट हार्वर्डचे भेटतायत, ऑक्सफर्डचे भेटतायत. एवढं लाईफ चेंज झालंय. कॅन यू इमॅजिन लास्ट 5-10 वर्षामध्ये हे 5 वर्षात चेंज झालंय मित्रांनो. ओके, 10 वर्ष पकडून घ्या. पुढच्या 10 वर्षात किती चेंज होईल आणखी. ओके. मी जसं तुम्हाला आता सांगितलंय की स्किल्स आहेत, कसं आपल्याला हे करता येईल त्याच्यावरती हे काम करा. आणि जी कोणी विद्यार्थींना प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचे एआय आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये करणं असेल तर एआयचा उपयोग करा. आणि जी लोक कम्प्युटिंगमध्ये करायचं असेल करिअर, मित्रांनो एआय तर तुम्हाला ॲडव्हान्स स्टेजमध्ये जावंच लागेल. पण मी जास्त याच्यात हे नाही करत आहे. ॲटलीस्ट यू शुड नो वन बेसिक लँग्वेज पायथॉन आहे, एसक्यूएल म्हणजे हे फ्रंट एंड बॅक एंड लँग्वेज असते मित्रांनो. त्याच्या मी जास्ती जात नाहीये. बेसिक्स आहे, कोडिंग, ह्या तुम्हाला बेसिक गोष्टी कराव्या लागतील. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलंय की या युनिव्हर्सिटी आणि याच्यामध्ये, हां, मी तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो थर्ड स्टँडर्ड पासून एआयचं एज्युकेशनमध्ये एंट्री होणार आहे. ओके. त्याच्या मी जास्ती न बोलता आय विल गो ऑन दॅट. ओके. जस्ट मी तुम्हाला छोटंसं एक हे करण्याचा प्रयत्न करतोय की एज्युकेशनल प्रोग्राम आता काय-काय अवेलेबल आहेत. मित्रांनो, तुम्ही बघितलं का इथे? पहिली जी स्लाईड आहे EDXमध्ये, मी जे म्हणायचो तुम्हाला आठवतं EDX आणि Coursera, हे बाजूचं थर्ड बघा. हे बघा तुम्ही, हे Coursera थर्ड, हे जे आहेत 2 वेबसाईट आहेत मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ सगळं एज्युकेशन इथं भेटतं. IBMचे Coursera आहेत, Intel आहे, Google, Microsoft यांचे सर्वांचे कोर्स ऑनलाईन अवेलेबल आहे. प्रोव्हायडेड नाऊ द युअर नॉलेज ऑर युअर कॅरेक्टर इज नॉट डिपेंड अपॉन डिग्री मित्रांनो. फक्त एवढंच आहे, यू हॅव टू डू इट. नंतर दुसरी गोष्ट, एआय ड्रायव्हन इंडस्ट्रीज आहेत, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत, काय काय इथं करता येतं. तुम्ही बघितलं असेल की
प्रत्येक गोष्टीमध्ये धिस इज गोइंग ऑन. चॅटबॉट आहे, क्लस्टर आहे, काय-काय करता येतं मित्रांनो. हेल्थ केअरमध्ये अबाउट मेडिकल डिव्हाइसेस. आता डायग्नोस्टिक टूलची अगोदर तुम्हाला आठवत असेल एक्स-रे मशीन किती मोठी असायची. आता मित्रांनो घरी जाऊन एक्स-रे छोटी मशीन असते एवढी. ते तुम्हाला हे करतं. नाऊ एक्स-रे मशीन पोर्टेबल झाली मित्रांनो. काही दिवसानंतर आज जे घडीला तुम्हाला ऑपरेशन थिएटर लागतं ना मित्रांनो, काही दिवसानं घरी येऊन लोकं ऑपरेशन करून जातील. एवढं लाईफ एआय चेंज करणार आहे. इव्हन रोबोट येऊन करतील. एवढं पुढच्या 10 वर्षाचं हे तुम्हाला एवढं लाईफ चेंज होणार आहे. त्याच्यामुळं जेवढे चांगल्या गोष्टी आहेत, तेवढे चॅलेंजेस तेवढे खूप भयानक वाढणार आहेत. तर एआय हां, मी तुम्हाला एक सांगायचं राहिले. मित्रांनो, आता एआयमध्ये सर्वात मोठी जी गोष्ट आहे प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट आहे. तुम्हाला कसल्या प्रकारे काय तुम्हाला एआय कडनं काम करून घ्यायचंय, तर यू शुड नो दॅट प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट म्हणजे काय? हाऊ यू गिव्ह द ऑर्डर टू देम. दिस इज अ व्हेरी मच इम्पोर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ की जे तुम्हाला लागतं इथं मित्रांनो. ओके. तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत ह्या ठिकाणी. ओके. नंतर तुम्ही हां, कमिंग टू द सायबर सिक्युरिटी मी जस्ट थोडंसं एक ब्रीफ करतोय. सायबर सिक्युरिटी येणाऱ्या काळामध्ये जसं एआय आहे, जेवढा उपयोग एआयचा वाढणार आहे, तेवढंच फ्रॉडची इन्सिडेंट वाढणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी जसं सोशल मीडिया वाढलंय, जसं एआय वाढलंय, त्याच प्रमाणात सायबर सिक्युरिटीची फील्ड सुद्धा वाढणार आहे. म्हणून मी थोडंसं एक हिंट म्हणून सायबर सिक्युरिटी 2 मिनिटासाठी इथे सांगतोय. ज्याला कोणाला कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, त्याला त्या कोडिंगमध्ये छोटासा इंटरेस्ट आहे, त्याला हॅक करायला आवडतं. सायबर सिक्युरिटी कॅन बी वन ऑफ द एरिया. मित्रांनो, काय-काय अवेलेबल आहे? सी-एस-ए किंवा तुम्हाला Amazon, Microsoft, Googleवरती खूप गोष्टी अवेलेबल आहेत. एक जस्ट तुम्हाला हिंट म्हणून देतो इथे. क्वालिटीज काय-काय लागतात, जस्ट मी इथे टाकलेलं आहे, पण इट इज नॉट रिक्वायर्ड ॲट ऑल. एज्युकेशन सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा एम-सी आहे, बी-टेक आहे, एम-टेक आहे. तुम्ही करू शकता. जस्ट एक सांगतोय. पण महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का? सायबर सिक्युरिटी इज गोइंग टू बी व्हेरी डिमांडिंग ॲज वेल ॲज द सॅलरीज हाइक इज व्हेरी हाय. म्हणजे तुम्ही चांगल्या ह्याच्यातनं हे केलं आणि यू गेट अ गुड 40-50 लाख पासून पॅकेज सुरू होतं मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघत असाल सायबर सिक्युरिटी इंजिनियर, सायबर सिक्युरिटी रिस्क अॅनालिस्टिक, कंप्लायन्स, इन्सिडेंट. कारण आज प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये याची गरज आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे आपल्याला शिकायचं आहे या ठिकाणी दॅट इज द प्रॉम्प्टिंग. कारण तुम्ही कसं हे करताय आणि इट इज अ कंटिन्यूअस एफोर्ट्स. ज्या ठिकाणी तुम्हाला हे गरजेचं आहे. तुम्ही कसं तुम्ही पुढच्या लाईफमध्ये आहे. मला माहीत आहे ह्या ह्या ह्याच्यामध्ये की हा एरिया नाही आपला, पण मी थोडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेतलं ह्यावेळेस, की म्हटलं याला कसं आपल्याला करून दाखवता येईल मित्रांनो. तर आपले काही प्रश्न आहेत. मला वाटतं आज प्रश्न कमी दिसतायत इकडे. मला वाटतं प्रश्न आज जास्ती येतील आज. अ, मला एक डिस्कस याच्यावर हे करायचं होतं, की जेणेकरून हाऊ यू आर फीलिंग अबाउट द पहिलं साने मला वाटतं पहिलं तुमचाच प्रश्न घेऊया. तुम्ही काही बोलला होता. मग येस, त्याच्यानंतर आपण थोडं सुरुवात करूया. मी त्यावेळेस प्रश्न उत्तर देऊ शकलो नाही छान. येस सर. सर माझा प्रश्न हे होता, की 3 वर्ष एम-पी-एस-सीला ना देता आपण जे एस-एस-सी, सी-जी-एल वगैरेची प्रॅक्टिस असतो तो करू शकतो का? आणि अ, म्हणजे माझी कास्ट ओपन आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी ते बेस्ट कोणता राहील? अं, हे बघ बरं झालं तुम्ही तो हे केला. कारण मी ना मेसेजमध्ये तुम्हाला उत्तर दिलं. पण याच्यामध्ये एक गोष्ट कशी आहे बघा, एम-पी-एस-सी इज अ गॅझेटेड पोस्ट. म्हणजे यू आर बिकम द डेप्युटी कलेक्टर, यू येस, बिकम द डी-वाय-एस-पी अँड आफ्टर 10-15 इयर यू बिकम अ आय-ए-एस अँड आय-पी-एस. ओके. तर जो येस, रुतबा तुम्हाला आय-ए-एस आणि आय-पी-एस म्हणा डेप्युटी कलेक्टर ज्या पोस्ट आहेत, तेव्हा तुम्ही तहसीलदार जरी झालात मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो तुम्हाला प्रेस्टीज भेटतं मित्रांनो, दॅट इज अ डिफरंट. ऑन द अदर साइड तुम्ही एस-जी-एल म्हटलात, स्टाफ सिलेक्शन कमिशन. आय एम राइट ना? तर याच्यामध्ये यू बिकम द ग्रुप बी ऑफिसर ऑर यू बिकम द नॉन गॅझेटेड ऑफिसर. तर त्याच्यामध्ये जो पॉवर आहे, त्याच्यामध्ये जी तुम्हाला रिस्पेक्ट आहे, सॅलरी आहे, कंप्लीटली टू डिफरंट आहे मित्रांनो. जसं सानिया तुम्ही जेवढं मोठं स्वप्न बघाल, तेवढी मेहनत जास्ती करावी लागेल. जेवढं तुम्ही हे करा. हां, महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला जे मी तुम्हाला सांगताना एक गोष्ट मी तिथं नाही सांगितली, येस. की कारण ते मेसेजमध्ये कन्वे होत नाही.
येस, येस सर. मुद्दा हा आहे, की तुम्हाला वाटतं, की मी कुठपर्यंत जाऊ शकते. हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल, नाही मी तिथं जाऊ शकत नाही, मग एस-एस-सी इज गुड. तुम्हाला येस. वाटलं, आपण इथं नाही जाऊ शकत, मी याच्यापेक्षा पुढे जाऊ शकते, देन एम-पी-एस-सी इज गुड. तुम्हाला वाटलं, की एम-पी-एस-सीपेक्षा मी याच्यापेक्षा यू-पी-एस-सी करू शकते, देन यू-पी-एस-सी इज गुड. पण प्रोव्हाइडेड यू हॅव टू सॅक्रिफाईस मोर. येस, येस सर. यू हॅव टू सॅक्रिफाईस युअर टाईम, सॅक्रिफाईस युअर एज, सॅक्रिफाईस युअर मनी. आणि पण ती जिद्द आहे. ती जिद्द तुम्हाला इट इज गोइंग टू टेक अस समवेअर. तर अल्टिमेटली यू आर गोइंग टू डिसाइड युअरसेल्फ. म्हणून मी ते बोलताना एक मुद्दा तोच मांडला, की म्हणतात ना, एक तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. येस, येस सर. पण सपोज सपोज आणखीन एक प्रश्न, एक मुद्दा आला, की जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला जर वाटत असेल, की नाही माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एका वर्षात पोस्ट काढायची, तर एस-एस-सी, सी-जी-एल जे काही आहे दॅट इज गुड. ओके. आय होप you that you got an answer. Okay. Thank you so Uh, much. yeah. Mihir, if someone want to do the job in government agency, but he want to work in the field of cyber security, how many he opt, as you give us a private sector job list. मला मिहिर क्वेश्चन एवढं नाही कळलं. इफ समवन वांट टू डू जॉब इन गव्हर्नमेंट एजन्सीज बट ही वांट टू वर्क इन द फील्ड ऑफ सायबर सिक्युरिटी, देन हाऊ मेनी ही ऑप्ट. सी मिहिर, याच्यामध्ये मुद्दा असा असतो, की सायबर सिक्युरिटीसाठी ज्या एजन्सी जे ॲडव्हर्टाइजमेंट निघतं ते वेगळं निघतं, किंवा त्याच्यामध्ये यू-पी-एस-सीचं ॲडव्हर्टाइजमेंट वेगळ्या निघतात, किंवा त्याच्या पोस्ट वेगळ्या निघतात, किंवा दे डू टेक ऑन दॅस. तर नॉर्मली काय, आता काही आता जे येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, देअर आर नो स्पेसिफिक ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द एआय, सायबर सिक्युरिटी, सोशल मीडिया. नाऊ अगोदर कसं होतं, सेक्शन ऑफिसर, डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, क्लास 1, क्लास 2 एवढ्याच पोस्ट यायच्या. आता दे आर नॉट अ स्पेशलाइज्ड पीपल. नाऊ पीपल विल कम फ्रॉम फॉर दॅट एरिया. नाऊ गव्हर्नमेंट विल आस्क, की वी वॉन्ट अ असिस्टंट डायरेक्टर लेवल हू हॅज अ एज्युकेशन इन द सायबर सिक्युरिटी फॉर 5 इयर. आता ह्या गोष्टी चेंज व्हायला लागणार आहेत मित्रांनो. ओके. आणि प्रायव्हेट सेक्टरचं जसं आहे ते तुम्हाला माहीतच आहे. Which skill is required for AI and ML? See, one thing is that AI, ML, you don't require any kind of skill, provided you should have ability to learn. There are मुद्दा एक बऱ्याच वेळा असं होतं, की आपण म्हणतोय ना, आताच्या नवीन जगामध्ये मित्रांनो, काहीच असं राहिलेलं नाहीये, की याला हे एज्युकेशन लागतंय, याला ही डिग्री लागते, तुम्हाला त्या कॉलेजमध्येच जायचंय, असं नाही राहिलंय आता. कारण आता कन्सेप्ट ह्या हळू-हळू व्हॅनिश होणार आहेत. युनिव्हर्सिटी कन्सेप्ट हळू-हळू व्हॅनिश होईल. मला वाटतं तेवढी शाळा टिकेल की नाही ती भीती आहे मला आता. कारण येणाऱ्या काळामध्ये नात्यामध्ये सुद्धा एआय येणार आहे आता. आणि आता बघितलं, मोबाईल आलाय. आता आपण एकाच घरामध्ये दुसऱ्या रूममध्ये बसलोय. ह्या रूममध्ये म्हणतो, "अरे मला पाणी आण." "तू झोपला का?" आपण आता मोबाईलवर सुरू झालंय. म्हणजे आपण घरामध्येच बोलत नाहीये. आपण घरामध्येच लांब बसतोय. तर आपल्या घरामध्ये रिलेशनमध्ये हे आलंय, मोबाईल आलाय. एआय तर आता सुरू झालंय. हे याच्यापेक्षा फास्ट होणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कॉलेज राहील, भीती वाटते. युनिव्हर्सिटी राहील, नावापुरतं राहतील असं वाटतं. काही दिवसानंतर काय होईल, म्हणजे इट इज गोइंग टू बी, बट नो डाउट इट हॅज अ स्टँडर्ड. जसं आता ऑक्सफोर्ड आणि हार्वर्डचं नाव यासाठी घेतलं जातं, इट हॅज अ लिगसी फॉर 500 इयर. ओके. कमिंग टू द पॉइंट ऑफ व्हॉट रिक्वायर एआय. मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश येतं, इच्छा आहे शिकण्याची, आणि तुम्ही YouTubeवर किंवा तुमच्या कोर्सेस करून सुद्धा यू लर्न अ लॉट मित्रांनो. पण महत्त्वाचा मुद्दा आहे, की यू लर्न अँड अर्न. मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो, की तुम्ही जे शिकताय त्याच्यासोबत काम करा. कुठे जाऊन काम करा, कोणासाठी काम करा. फ्रीलान्सिंग तुम्हाला मागे बोललो होतो. फ्रीलान्सिंगमध्ये यू हॅव द लॉट ऑफ स्कोप. तुम्ही घर बसल्या वेबसाईट बनवू शकता. तुम्ही घर बसल्या कोणाला तुम्ही बुक लिहून देऊ शकता. तुम्ही कोणी विद्यार्थी असेल, म्हणतात ना, त्याला तुम्ही एकमेकांना मदत करू शकता. बाबा हा मित्र आहे, याला कोणी मला लिहिण्या म्हणजे मला बुक रायटिंगला मदतीला पाहिजे. कोणाला समबडी वांट टू गिव्ह द हेल्प फॉर द प्रिपेअरिंग सम आर्टिकल. याच्यामध्ये सुद्धा एकमेकांना मदत करू शकतो. पण यू शुड स्टार्ट वर्क अलॉंग विथ द लर्निंग. ओके, सानिका.
व्हॉट इथिकल कन्सर्न शुड वी कन्सिडर व्हाईल युजिंग एआय? सानिका, एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांना मी सांगत असतो. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघताय सोशल मीडिया खूप सेन्सिटिव्ह आहे. जर चुकून जरी तुम्ही रॉंगली लिहिलं, तर त्याची काय रिपरकशन होतील, यू कांट इमॅजिन. तर सेम थिंग इज दॅट हम एआयमध्ये तुम्ही काय करताय, वेदर इट इज इथिकल, ते बरोबर आहे का, चांगलं आहे का, आपण विचार करतोय. पण त्याच्या काळामध्ये त्याचा विचार होतो इथिकल. पण पुढच्या काही वर्षानंतर इथिकल, नॉन इथिकलची जी लाईन आहे, बाउंडरी, आय डोंट थिंक इट विल बी इट इट विल बी राहील की नाही माहिती नाही मित्रांनो. पूजा सपकाळ्यांनी हात उंचावला, काही का असेल तर पुटअप करा इथे. ओके. सिद्धांत, आय एम प्रिपेअरिंग फॉर यूपीएससी, सो व्हॉट इज द मेजर स्टेप्स टुवर्ड्स एआय? सिद्धांत, सी, यूपीएससी करत असताना मला असं वाटतं, यू हॅव द लॉट ऑफ गुड ऑपॉर्च्युनिटीज टू गेट अ हेल्प फॉर युअर स्टडीज फ्रॉम द एआय. जसं तुम्ही काही क्वेश्चन्सच्या, तुम्हाला आता एखादं मॅथमॅटिक्सचा आन्सर तुम्हाला येत नाही, यू कॅन गिव्ह टू द एआय अँड आस्क की सर याला कसं मी सॉल्व्ह करू शकतो. तर तुम्हाला 1 घंटा वेळ घालायची गरज नाही, आता 1 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्हाला काही प्रश्न नाही आला, विचारू शकता. तुम्ही आन्सर रायटिंग केलंय, आन्सर रायटिंगसाठी तर खूप छान उपयोग होऊ शकतो. हे तर मी आता तुम्हाला बोललो. एमपीएससी, यूपीएससी रायटिंगमध्ये तुम्ही एखादं इंग्लिश बोलताय, त्याचा व्हिडिओ बनवून तुम्ही विचारू शकता, की बाबा हे बरोबर आहे का? नंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी त्याचा उपयोग करू शकता मित्रांनो. तर दॅट इज गोइंग टू बी एआयचा उपयोग तुम्हाला खूप होणार आहे. फक्त त्याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे विदाऊट वेस्टिंग टाईम, इट इज अप टू यू. प्रथमेश, सायबर सिक्युरिटी ऑफिसरसाठी कोणी एक्झाम द्यावी लागते का? सायबर सिक्युरिटी ऑफिसरच्या काही व्हॅकन्सी येत असतात. पण नॉर्मली काय होतं आता, की दे डू नॉट आस्क फॉर द एक्झाम, बिकॉज एवढ्या याच्यासाठी ते काय करतात, एक्झाम घेत नाहीत. 1 जागेसाठी, 2 जागेसाठी घेत नाहीत. त्याच्यामध्ये ते काय करतात, दे आस्क फॉर द पीपल विथ रिक्वायर्ड क्वालिफिकेशन. ओके. आणि त्या याच्यामध्ये रिक्वायर्ड क्वालिफिकेशन असेल, मग त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यू घेतात. तर एक्झाम तरी आता द्यावी लागत नाहीये. ओके. आणि पण येणाऱ्या काळामध्ये आता सुरू होतील. ओके. शरीफ, गव्हर्नमेंट जॉबसाठी टेक्निकल डिग्री कंपल्सरी आहे का? शरीफ, इट इज नॉट रिक्वायर्ड. टेक्निकल डिग्री असं काही नाही. पण आता जसं इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, तर इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी टेक्निकल डिग्री महत्त्वाची आहे मित्रांनो. जसं तुम्ही आता सायबर सिक्युरिटी आहे, तर त्या ठिकाणी टेक्निकलच मागणार. तुम्हाला जर आता मेकॅनिकल इंजिनिअर बनायचं आहे, तर टेक्निकल डिग्री मागणार. पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टसाठी गरज नाहीये. जसं एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी जनरल ड्युटी आहेत, स्टाफ सिलेक्शन, सी-जी-एल, जसं आता काही आपण बोलत होतो, त्यासाठी टेक्निकल डिग्रीची गरज नाही. मिहिर, आय गॉट अ सजेशन फ्रॉम स्टुडंट रिगार्डिंग टॉपिक फॉर नेक्स्ट लेक्चर. सम स्टुडंट वांट टू परस्यू करियर इन लँग्वेज अँड रिसर्च ऑर लेक्चर. व्हेरी गुड. मी याच्यावर आपण करूया याच्यावर लँग्वेज ॲज अ रिसर्चर आणि लँग्वेज खूप छान आहे. लेक्चर आपण हे करूया, याच्यावर घेऊया. लाइक संस्कृत, हिंदी, इंग्लिश, जर्मन, डेफिनेटली. ऋतुजा, मी कॉमर्स विद्यार्थी आहे. एआयचे कोणते कोर्सेस करू शकते? ऋतुजा, यू कॅन डू मेनी कोर्सेस एआय. आणि तुम्ही साधा कोर्स जरी ईडीएक्स आणि कोर्सेरा ह्या वेबसाईट जी फ्री देतो तुम्हाला, याच्यावरती कोर्सेस तुम्ही करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही सर्टिफिकेट कोर्स जरी केलेत ऋतुजा, तर तुम्हाला खूप नॉलेज येऊन जाईल. आणि काय होतं, एकदा तुम्ही नॉलेज घेतल्यानंतर ना, हळू यू यूज इट. तुम्ही नॉलेज आहे पण यूज करत नाही ना, ते नॉलेज वेस्ट होतं. त्याच्यामुळे ऋतुजा, यू कॅन डू सर्टिफिकेट कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स हे करू शकता. सायबर सिक्युरिटीमध्ये काही करिअरचे ऑप्शन असू शकतात का? सायबर सिक्युरिटीमध्ये खूप ऑप्शन आहेत. तो मुद्दा तोच होता. सायबर सिक्युरिटीमध्ये आता तुम्ही बघत असाल, की आपले ऑनलाईन मोबाईलवरनं फ्रॉड होतात, वेबसाईटवर फ्रॉड होतात, बँकेचे फ्रॉड होतात, शाळेमध्ये कुठे-कुठे काय नाहीये तो फ्रॉड होतात. त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये जी जसं एआय वाढणार आहे, जेवढं सोशल मीडिया वाढणार आहे, तेवढं सायबर सिक्युरिटी त्याच गतीमध्ये वाढणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर त्या याच्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये यू हॅव अ लॉट ऑफ करियर. तुम्ही एम-सी-ए करू शकता, बी-सी-ए करू शकता आणि तुम्ही कोर्स सर्टिफिकेट कोर्स करू शकता, डिप्लोमा करू शकता. खूप आहेत. आणि तुम्हाला ऑनलाईन तुम्ही गेलात, तुम्ही इग्नो असेल किंवा तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला भेटत नसेल, ऑनलाईन कोर्सेस खूप अवेलेबल आहेत. महेश, हाऊ शुड आय स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर द एम-पी-एस-सी एक्झाम फ्रॉम झिरो? फ्रॉम वेअर शुड आय बिल्ड माय फाउंडेशन? महेश,
ठाकरे. महेश, याच्यामध्ये तुम्ही आपले जे इंटरव्ह्यू झाले, जे क्लासेस झालेत एमपीएससी आणि यूपीएससी, ते दोन तुम्ही तेही बघा. तुम्हाला खूप हे होईल. पण तुम्हाला एक ब्रीफ इथं सांगतो मी. सगळ्यात अगोदर स्टार्ट तुम्ही करा एनसीईआरटीची पुस्तकं. एनसीईआरटीची जे 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्सची पुस्तकं छान वाचा, नोट्स काढा. आणि सोबत तुम्ही त्याच्या स्टार्ट प्रिपेरिंग फॉर दी तुमचं जे ऑनलाईन तुमचे जे स्टडीज मटेरियल आहे ते वापरू शकता साईड बाय साईड. नोट्स मेकिंग करा, पेपर वाचायला लागा, चांगल्या मित्रांसोबत राहा. जी मुलं पास झाली त्यांच्यासोबत डिस्कस करा, गायडन्स घ्या. आणि लायब्ररी जॉईन करा. तर येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा नॉलेज गेन होईल. जर तुम्ही हे करत असताना तुम्ही जर लायब्ररी आणि हे करा, तर ऑटोमॅटिक तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील. आणि यू कॅन आस्क, आपण जे अटेंड करतो त्याच्यामध्ये बाकीचे क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. पण स्टार्ट विथ द एनसीईआरटी बुक्स. सिद्धांत, एआय रिप्लेस द गव्हर्नन्स? दिस इज अ गुड क्वेश्चन. एआय विल नॉट रिप्लेस द गव्हर्नन्स. एआय विल हेल्प गव्हर्नन्स. अँड गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स विल बिकम मोर गुड विथ द हेल्प ऑफ एआय. मित्रांनो, ह्याचं असं कारण काय सांगतो, गव्हर्नन्स आता बघा, करप्शन होऊ नये, शाळेमध्ये टीचरने सगळ्यांना शिकवावं, चांगले रोड बनवावे, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं, हे गव्हर्नन्स आहे, गुड गव्हर्नन्स. लोकांना सेवा भेटावी. पण ह्या गोष्टी होत नाहीत. का होत नाहीत? कारण त्यांना चेक नाहीये. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता त्याच्यावर चेक येईल. कसा? रोडची जी शाळेमध्ये कोण आहे ते बायोमेट्रिक अटेंडन्स होईल. त्याला सीसीटीव्हीद्वारे बघितलं जाईल. ऑनलाईन त्याचं ट्रान्सफर होईल. तर एआयचा उपयोग एवढा, जसं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. आता पैसे बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये जातात. अगोदर झालं असतं तर अर्धे पैसे गायब झाले असते. आता तसं होत नाही. म्हणजे नो डाऊट आताही थोडे माल प्रॅक्टिसेस होत आहेत. पण इट इज ड्रास्टिकली रेड्यूस. त्याच्यामुळं एआय विल नॉट रिप्लेस. नो डाऊट एआय विल हेल्प द गव्हर्नन्स. ओके सिद्धांत? पूजा. पूजा, सायबर सिक्युरिटीचे कोर्स केल्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नक्की जॉब्स आहेत. कारण काय माहितीये का, सायबर सिक्युरिटीच्या आता रॉ आहे, रिसर्च अनालिसिस विंग आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे. नंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनवरती काम केलं जातं. तर ह्या याच्यामध्ये खूप पोस्ट आहेत, खूप काम करायला हे आहे. पण आताच्या घडीला कॉर्पोरेटमध्ये याचं प्रस्थ खूप वाढलंय. गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आहेत, पण त्याचे स्पेसिफिक पोस्ट निघतायत. ओके. पण इफ यू आर हॅव्हिंग एनी काइंड ऑफ थिंग, की मला कुठे काम करायचं तसं मला सांगितलं तर मी आय विल टेल यू. ओके. पण गव्हर्नमेंटमध्ये ह्या पोस्ट आहेत. शेख, शेख झोया, सायबर सिक्युरिटी स्टडीज इज इझी. मी याला सो नाही म्हणेल. इट इज नॉट इझी आणि नथिंग इज इझी मी म्हणेल. कारण सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला जसं कोडिंग करतात, जसं अभ्यास केला तसाच इथे सुद्धा तशीच मेहनत करावी लागते. तुम्हाला डोळे उघडे ठेवून कम्प्युटरवरती कंटिन्यू काम करावं लागतं. तर लॉट ऑफ हार्डवर्क इज देअर, बट इट इज नॉट इझी. अमित कापुरे, इजला पुढचा स्कोप एआय का आहे? सायबर सिक्युरिटीला पुढचा स्कोप एआयचं आहे. म्हणजे एआयचं ॲडव्हान्स एआय जसं वाढेल तसं सायबर सिक्युरिटी वाढेल मित्रांनो. शेख झोया, आफ्टर ग्रॅज्युएशन वी कॅन डू एआय. डेफिनेटली तुम्ही करू शकता. पण इफ यू वॉन्ट टू डू एआय, यू शुड बी फिक्स वेदर आय वुड लाईक टू डू कंटिन्यू करिअर इन द एआय. ते तुम्ही तुमचं करिअर फिक्स करा मित्रांनो. प्रथमेश बोडाडे, सायबर सिक्युरिटीला एक स्पेशल लेक्चर घ्याल का? सायबर सिक्युरिटी घ्यायला प्रॉब्लेम नाहीये, पण इच्छुक कॅन्डिडेट पाहिजेत. मी त्यामुळे जास्त घेतलं नाही. एआय सोबत मी सायबर सिक्युरिटीला मी खूप हे केलं. पण इच्छुक असेल तर आपण घेऊ शकतो. शरीव, सायबर सिक्युरिटीमध्ये बीए बॅकग्राऊंडचा विद्यार्थी जरी असतील तर तुम्ही करिअर करू शकता. त्याला काही प्रॉब्लेम नाही. बट यू हॅव टू गिव्ह टाइम अँड लर्न. इट विल बी गुड इफ यू कंबाईन करिअर अपॉर्च्युनिटी, लँग्वेज स्टडीज, रिसर्च अँड लेक्चरशिप. या डेफिनेटली. ऋतुजा, एआय ऑनलाईन कोर्स करण्यासाठी कोणत्या लिंक्स ॲप कोणते आहेस? ऋतुजा, मी इथे लिहितो. मी इथे वेबसाईट आहेत edx.com असेल आणि कोर्स हिरा. इथे खूप स्वस्त म्हणजे तुम्हाला हे भेटेल. ह्या मी इथं टाकतोय. इथं तुम्ही बघा आणि तुम्हाला खूप चीप मध्ये हे सगळं भेटेल. सायबर सिक्युरिटी में प्रॅक्टिस कैसे करे?
It is a lot of thing. You just learn the cyber security, and cyber security practice करने से it is an advanced stage of doing the practice. But you can do cyber security practice in the various stages. Once you have the lot of command, you can start the consultancy on the cyber security. uh, Siddhant, the last question we can give here. I am pursuing BCA degree, but there is no campus interview in our CLG. That is true, but Siddhant, BCA degree in which computer, AI or cybersecurity, which BCA degree like where you are doing, just to give the clarification. Okay, computer. Siddhant, see, one thing is that campus interview comes and when the college do lot of hard work to attract the people to bring them into the campus. त्यात कॅम्पसमध्ये सिद्धांत जर ते येत नसेल तर यू ट्राय टू गेट अ लिंक विथ युअर फ्रेंड्स हु आर वर्किंग इन द market. That way you will do it, otherwise it will be very difficult. Yes, Sheikh Joya, you can do AI online courses and can get a certificate course, which I have given website. We will get a certificate course here. Thank you, Sania. Thank you all of you here. थँक यू सो मच सर. प्रश्न असतील तर सरांना जीमेलला टाकावा आणि सर्व विद्यार्थ्यांना ही विनंती आहे का आजचा फीडबॅक जे आहे सरांच्या सेशनचा ते ग्रुपला आपल्या टाकावं. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रमांतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला आज सरांनी एआय फ्युचर, एआय हाऊ शुड यूज इन स्टडी, एआय करिअर अपॉर्च्युनिटी आणि सायबर सिक्युरिटी त्याबद्दल सरांनी माहिती दिली. त्याबद्दल